तो या ठिकाणी आता या जल्लोषामध्ये जो आहे तो आपल्याला एकूण पाहायला मिळते। काय सांगा दादा नाही आहेत आज तुम्ही फोटो घेऊन येत सत्ता आलेली आहे राष्ट्रवादीची। मावळ तालुक्याच्या जनतेने सर्वच्या सर्व 15 जागा निवडून दिलेल्या आहेत। ही खऱ्या अर्थाने मावळच्या जनतेने आमचे नेते अजितदादा पवार यांना श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित केलेली आहे। आज सर्वजण विजयी उमेदवार असताना या आनंदात आमचे अजितदादा नाहीत हे आम्हाला खूप दुःख आहे। कारण की राज्याच्या उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार असतील, वहिनी साहेब असतील, पारदादा असतील, जयदादा असतील, यांच्या पाठीमागे आज खंबीरपणे उभे राहण्यासाठी मावळची जनता या जनतेने आज दाखवून दिले की अजितदादाच्या पवार बरोबर साहेबांबरोबर आम्ही खंबीर उभे आहोत। दादा नाही आहेत थोडं भावनिक झालेलं दिसतंय तुम्ही। अहो साहजिकच दादांच्या मुळे हा संपूर्ण महाराष्ट्र घडलाय। मावळ तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखणारे आमचे दादा आज नाहीयेत हे आम्हाला खऱ्या अर्थाने खूप मोठं दुःख आहे। जरी एका बाजूला आम्ही आनंदी असेल तर एका बाजूला आम्ही या ठिकाणी दुःख आहोत। कारण की या आनंदाच्या क्षणी आमचे दादा या ठिकाणी असायला हवे होते। अमर रे अमर रे। आपण पाहिलं तर अजित पवारांचे जे आहेत लातूरमधून एक या क्षणाची मोठी अपडेट। ताजबंद गटातून मंत्री बाबासाहेब पाटलांचे पुत्र हे विजयी झालेले आहेत। ताजबंद गटातून ही अपडेट राष्ट्रवादीचे सूरज पाटील हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत। लातूरमध्ये ताजबंद लातूरचा निकाल आपण पाहतो की लातूरमध्ये भाजप 14, शिंदेची शिवसेना 2, राष्ट्रवादी 5 आणि इथे काँग्रेस 11, शरद पवारांची राष्ट्रवादी एकाच जागेवर। तर लातूरमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचा देखील या ठिकाणी उसंडी मारली आहे। मात्र भाजपच मोठा पक्ष आहे। भाजप 14, शिवसेना 2, दादांची राष्ट्रवादी 5 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 1 आणि काँग्रेस 11। तर लातूरमधलं हे चित्र आपण पाहतो। 2017 मध्ये 36 जागा भाजपला या ठिकाणी मिळालेल्या होत्या। तर लातूरच्या ताजबंद गटामधून दक्षिण सोलापूर कुंभारी गटातून भाजपच्या श्रुती भोरगुंडे या विजयी झाल्या।